पण प्रत्येक वेळेला तुम्ही पण मला एक असाइनमेंट मिळते दर शुक्रवारची कामाची, तिच्याकडनं की उद्या काय काय कामं करायची आहेत ती कामं मी करत असतो. अच्छा या देतात तुम्हाला? गेली 24 वर्ष तुम्हाला कामाला लावलंय. नाही, ते एक माझं कर्तव्य असतं करायचं, कारण की 6 दिवस ती करते, 1 दिवस मी करतो, असं आहे ते. ती मैत्रीण कुठे गेली तुमची लहानपणापासून? थांबा थांबा, तुमच्याशी बोलायचं आहे मला. फक्त आत्ता मी या ठिकाणी ना एक छोटासा खेळ घेणार आहे. या खेळात किती बक्षिसं मिळतात वहिनींना ते बघूया, आणि मग पुढच्या टप्प्यावरती आज आपण जरा शेजारच्या मैत्रिणी किंवा शेजार धर्म पाळतात कशा, उत्सव नात्यांचा जरा आपण साजरा करूया, बघूया काय होणार. पुन्हा हा खेळ म्हणजे हा खेळ यापूर्वी एकदा झालेला होता. खेळ सोपा आहे आणि हो तुम्हाला माहिती आहे, तुमच्यासाठी पण सांगतो. यामध्ये ना काही रक्कम लिहिलेली आहे, 8 आहेत. या तुम्हाला पाहिजे तिथे आधी ठेवा, मग पुढे सांगतो. प्रत्येक वस्तूवरती 1 याप्रमाणे ठेवा. छान, व्हेरी गुड. आता तुम्हाला सगळ्यांच्या मदतीने मी हे मदत करू शकता. 4च संधी आहेत, 4. म्हणजे जे ज्या वस्तू तुम्ही निवडाल त्या वस्तूंवरती 1, म्हणजे जसे नोटा असतात, नोटा नाण्यांपेक्षाही नोटा 1 रुपयाची असते, 5 रुपयाची असते, 10 रुपयाची आहे, 20 रुपयाची आहे, 50 रुपयाची आहे, 100 रुपयाची आहे, 500 आणि 1000. त्या 4 संधीमध्ये तो 1 रुपया मिळणं फार गरजेचं आहे. ओके. तो 1 रुपया जर मिळाला तर त्या 4ही वस्तू आणि जेवढी रक्कम तुम्ही गोळा करणार तेवढी सगळी तुम्हाला मिळणार. याच्यासाठी हे सगळे घरातले सल्लागार आहेत ना, ते तुमच्या मदतीला धावून येतील. तेव्हा बघूया आता काय होणार या खेळात. हां, वेळ सुरू झाली. द्या माझ्या 1 संधी, बघूया यामध्ये 1 रुपया आहे का. 100 रुपये आतापर्यंत जमा झाले. हा, म्हणजे आता 1 संधी गेलेली आहे. घड्याळ द्या. 10 रुपये. 2 संधी गेलेल्या आहेत, अजून 2 संधी शिल्लक आहेत. बघू वस्तू द्या इकडे. सध्या प्रत्येकाचं लक्ष, प्रत्येक मुलीचं लक्ष तुरडाळ यावर आहे. 500 रुपये. आता 1 रुपया जर मिळाला, एकच संधी आहे, तर 610 रुपये आणि 611 रुपये आणि त्या सगळ्या वस्तू त्यांना मिळणार. 1 संधी शिल्लक आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचं. कुठलं उचल तुम्ही सांगा काय पाहिजे. हॉट प्लेट, पण काय काय हितचिंतक आहेत बघितलं, अजून उघडलेले नाहीये. गेलं आधी प्रेक्षकांसाठी आणि मग 5 रुपये. आता 1 रुपया आहे कुठे करायचंय. बरं तुम्ही सांगा आता 1 रुपया कुठे आहे, कारण संधी तर गेली, बक्षीस गेलेलं आहे. बघूया पर्स मध्ये आहे का. मग उरलं का मग. पर्स मध्येच होता 1 रुपया. कोण सांगत होतं पहिल्यापासून. पण आता बाबांचं ऐकणारच नाहीत ना मुलं.